मायबापो, द्वारावतीकार श्री चांगदेवराव महाराजांनी उर्फ श्री चक्रपाणी महाराजांनी हा कामाख्या निमित्त आपलं पूर तेजलं, सोडलं पूर आणि भरोत नावाच्या नगरीमध्ये विशाळदेव नावाचा प्रधान, त्याचा मुलगा हरिपाळदेव हा मृत झालेला होता आणि त्याच्या मृत शरीरामध्ये श्री चक्रपाणी महाराजांनं प्रवेश केला व त्याचे पूर उठवलं, पतिताला उठवलं आणि पतित जनतेला उद्धारण्याचा विडा उचलला. कवना कौनी येसनं, कवना कौनी येसनं, येत जीव दर्जे हेच व्यसन. हे व्यसन स्वीकारून श्री हरिपाळदेव, अजून त्याचं नाव हरिपाळदेव अद्याप, ते रामयात्रेच्या निमित्तानं निघाले आणि सर्व सैनिकाला चकमा देऊन ते रुद्रपूरला पोहोचले. राजौन हाटामध्ये गोविंदप्रभू महाराज क्रीडा करत होते, गोड पदार्थ चाखत होते. श्री हरिपाळदेव तिथे गेले, काया प्रतिसाद केला आणि गोविंदप्रभू महाराजांना आपल्या हातातला जो गोड पदार्थ होता ते स्वामीकडे फेकला. स्वामीनं श्री हरिपाळदेवानं तो झेलला आणि पर आणि आवर विद्याचा स्वीकार केला. पर म्हणजे ब्रह्मविद्या, आवर म्हणजे 81 कोटी 1,10 देवतेच्या विद्या. अशा पर आणि आवर विद्याचा स्वीकार केला आणि चक्रधर हे नाम स्वीकार केलं आणि ज्ञानापाठी वैराग्य स्वामी सालबर्डीच्या दाट डोंगरामध्ये निघून गेले, उन्मनी अवस्थेमध्ये राहिले. जिथं केस अडकते तिथंच थांबायचं, कोणी काढले तर चालायचं, वाऱ्यानं निघले तर चालायचं, बाकी जर निघले नाही तर तिथंच थांबायचं. आणि त्यांच्या अंगावर असे काटेचे वरबडे होत आणि त्याच्यातून बुंद बुंद रगत निघं आणि ते जसं काय कसं दिसं, सोन्यामध्ये पाचू जसे मडविले आहेत असं त्यांच्या अंगावर ते सोन्याचे रक्ताचे टिपके दिसत. सुंदर चापे गौर म्हणजे शरीर होतं त्या श्री चक्रधर स्वामी महाराजाचं. आणि मग चक्रधर स्वामी महाराज म्हणजे पहिली भेट स्वामीची आणि गोविंदप्रभू महाराजाची राजौन हाटामध्ये झाली पहिली भेट. आणि मग पहिली भेट झाल्यानंतर ते झाडीमध्ये निघून गेले आणि तिथं 12 वर्ष राहिले. तिथं अनेक लीळा घडल्या. नंतर ते काटोलला गेले, काटोलहून काटोलला विद्याचा स्वीकार केला. म्हणजे कोणची विद्या आहे ती, तिला म्हणतात की वयस्तंभीन विद्याचा स्वीकार केला. आणि तिथून निघाले ते मग वरंगलला गेले. वरंगलला भक्ताची भेटी झाली, भक्ताला प्रेमदान 4 कळिकेचं प्रेम दिलं. तिथून नंतर ते निघले. मग नागांबिका नावाची बाई होती, त्या बाईसोबत विवाह झाला स्वामीचा. आणि विवाह झाल्यानंतर त्या बाईला स्वरूप दर्शन विद्या दिली स्वामीनं आणि तिथून निघले. निघत असताना मग एक घोडाचोडीचे शिष्य भेटले त्याला आणि त्या घोडाचोडीच्या शिष्यानं म्हणजे किसकिन पर्वतावर चालण्याची विनंती केली. स्वामीनं स्वीकारली. मग ते चालत चालत बरेच लांब गेले. मग हा पोरगा पुढी करायचा आणि स्वामी पाणीपात्र पाणीपात्र भिक्षा करायचे आणि तो पोरगा जिथं मिळेल तिथं खायचा. आणि एक दिवशी त्यानं त्याच्या हातावर एका बाईनं कडत कडत आंबील टाकली आणि आंबील टाकल्यानंतर तो चिडला आणि चिडल्यानंतर त्यानं वळचणीला हात
पुसला आणि सगळं गाव ढणढणा जोडू लागलं मायबापा. आणि मग तो स्वामीकडे आला आणि स्वामीला हसत हसत सांगू लागला की मग बघा म्हणे गाव सगळं जळायले. आणि मग देव म्हणले इतकी भूत हिंसा केली आणि तुम्हाला त्याची लाज थोडी बी शरम वाटणं त्याची थोडी बी तुम्हाला हे येईन. मग स्वामी त्याच्यावर उदास झाले आणि 3 दिवस चालून ते रुद्रपूरला आले. आणि रुद्रपूरला आल्यानंतर तिथं थांबले आणि दररोज मग स्वामीची आणि गोविंदपूर महाराजाची भेट क्षेत्रखाजोर व्हायची. क्षेत्रखाजोर भेट व्हायची. एका काटेरी झाडाखाली ते बसायचे दोघं. कोण्या गिरवण भाषेमध्ये काय बोलायचे माहीत नाही. असे 20 रोज राहिले. तिथं एक मातंग जातीचा माणूस होता. तो गोविंदपूर महाराजासाठी एका द्रोणामध्ये पाणी, एका द्रोणामध्ये कधी हुरडा ठेवायचा, कधी निंबूर ठेवायचा, कधी ऊसाचे पेरे ठेवायचा, कधी म्हणजे हरभऱ्याचे चणे ठेवायचा, असा अनेक ठेवायचा. आणि ही स्वामीची आणि गोविंदपूर महाराजाची दुसरी भेट होती. तर हे 20 दिवस असं चाललं. आणि मग गोविंदपूर महाराज अगोदर जायचे, थोडं खायचे त्यातलं, आणि त्यातलं काय उरलेलं स्वामी खायचे, प्रसाद घ्यायचे. आणि ते उरलेलं आणि कोण घ्यायचं हे आपले तो मातंग जातीचा माणूस घ्यायचा. किती भाग्यवान माणूस होता मायबाबा. तर तो त्याची देवानं 20 रोज स्वीकारली. त्याचं पदार्थ 20 रोज स्वीकारले. मायबाबा आपण सकाळी उठायचं आहे आणि आपल्याला देवाला विनंती करायची, देवा क्षेत्रखातला असताना तुम्ही त्या भक्ताचे, त्या मातंगाचे 20 रोज पदार्थ स्वीकारले, त्याप्रमाणे आमचे स्वीकारानं मायबाबा तुम्ही जर दररोज आणि हृदयातून म्हणत गेले तर तुम्हाला निश्चितच देवतेनिशी तुमचे पदार्थ स्वीकारीन, तुमचा तसा योग आले. आणि मग मायबाबा स्वामी तिथून निघले. आणि निघून मग स्वामी आलेले तर पैठणला. आणि पैठणला आल्यानंतर बाईसाला प्रेमदान दिलं. आणि प्रेमदान दिल्यानंतर काही दिवस पैठणला राहून त्यांनी ठरवलं की आता गोविंदपूर महाराजाच्या भेटीला जायचं. मायबाबा ही 3ऱ्या भेटीची तयारी आहे. आणि मग गोविंदपूर महाराज हे स्वामी, हंसराजू, बाईसाबाई आणि चांगदेव भट असे 4 जण निघाले. निघाल्यानंतर वाटाणा अनेक लीळा घडल्या. मग ते शिंगणापूरला आले. शिंगणापूरला आल्यानंतर स्वामीनं सोबतच्या त्या 2 बाया होत्या, बाईसा आणि त्या दुसऱ्या हंसराजूबाई, त्याला पुढं धाडलं. आणि मग आपण 4 रोज तिथंच थांबले. आणि तिथून मग चांगदेव भट आणि स्वामी तिथून निघल्यानंतर चालत चालत आले, खैराड्याला आले. खैराड्याहून त्यांनी खैराड्याला आल्यानंतर त्यांनी आपले पादत्राणे हातात घेतले काढून, कारण गोविंदपूर महाराजाकडे जायचं आहे. आणि पुन्हा चांगदेव भट्टाला सांगितलं की हे बघा जवळ आलं आहे आता, आणि दिसायला याचा रुद्रपूरचा कळस, आता दंडोत घाला. आणि मायबाबा त्यानं दंडोत घातले. मायबाबा पहिले 50 वर्षापूर्वी आम्ही देवाला जातो, तर असेच देवाला म्हणजे लांबून शिखर दिसलं की देवाला दंडोत घालायचे 5 आणि मग जायचं देवाला. पण ती पद्धत आता मोड करीत राहिली मायबाबा, पण ती खरी पद्धत होती. मग नंतर स्वामी त्या आळंदीला गेले. आळंदी नावाचं स्थान आहे, ती नदी आळंदी नावाची. आणि त्या आळंदीला गेले. आणि तिथे गेल्यानंतर गोविंदपूर महाराजाची स्वामीची आळंदीला भेट झाली. मग तिथून सगळेजण रुद्रपुरात गेले. स्वामी भैरव बुरुजावर 20 रोज राहिले. आणि आपले गोविंदपूर महाराज याच्यात राहायचे, कुठं राजमठात राहायचे. आणि गोविंदपूर महाराज स्वामी आपल्या भैरव बुरुजावर राहायचे. असे मायबाबा स्वामीच्या आणि गोविंदपूर महाराजाच्या 3 भेटी झाल्या. तर पहिली भेट झाली राजूर घाटामध्ये
दुसरी भेट झाली छत्रगादला आणि तिसरी भेट झाली आळंदी नावाच्या स्थान आहे तिथं. मायबाबा ह्या भेटी तुम्ही तुमच्या लक्षात ठेवाल अशी मी अपेक्षा करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.